बातमी आपण पाहूयात। शिवरायांचं स्मारक वर्षभरामध्ये कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नाही। मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग पडला। संभाजीराजेंच्या ट्विटद्वारे सरकारवर त्यानंतर निशाणा। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ 8 महिन्यांमध्ये कोसळणं अतिशय गंभीर बाब। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करा। पवार गटाचे अमोल कोल्हे यांची ट्विट करत मागणी। वर्षभरामध्येच पुतळा कोसळणं हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे। निकृष्ट दर्जाचं काम झालं हे उघड आहे। जनतेची फसवणूक झाली याची चौकशी व्हावी। सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। 28 तारखेला लातूरमधून यात्रेला सुरुवात होईल तर 29 तारखेला यात्रा बीड जिल्ह्यामध्ये दाखल होईल। 31 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाईल। मुस्लिमांचे प्रश्न मांडण्यासाठी मुस्लिम आमदारांची आवश्यकता। विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला 24 जागा द्या। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांची मागणी। अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर। विखे पाटील यांच्यामुळेच नगर जिल्ह्यामध्ये भाजपची अधोगती झाली। भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांचं वक्तव्य। रशियातील 38 मजली रहिवासी इमारतीवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला। युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियातील काही जण गंभीर जखमी।